सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रसायनयुक्त, विषारीयुक्त आणि संकरित आणि जीएम असे बियाणं, रासायनिक खतं वापरलेली फळं ही वापरून आमच्या देशामध्ये वंध्यत्व प्रचंड वाढत चाललेलं आहे। त्याच्यामुळे आमचं पहिलं सरकारला ही सूचना आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही संकर थांबवलं पाहिजे। हायब्रिड बियाणं नको, देशी गाईवर संकरित करायचे जर्सी वळू आम्हाला नको। दुसरी आमची केंद्र सरकारला अत्यंत महत्त्वाची मागणी अशी आहे की तुम्ही मांस निर्यात करण्यापेक्षा गाईचं शेण आणि गोमूत्रापासून तयार केलेले चांगले खत निर्यात करा। आमच्या देशाचं आरोग्य सांभाळायचं आहे, देशामध्ये जन्मदर वाढवायचा आहे, मृत्यूदर कमी करायचा आहे। ह्या जर करायचं असेल तर आम्हाला फक्त आणि फक्त शास्त्रशुद्ध, प्राकृतिक आणि सात्विक भोजन आम्हाला पाहिजे आणि ते भोजन मागण्यासाठी हे आमरण उपोषणाचं आयोजन आहे। आमची मागणी मुख्य केंद्र सरकारकडे आहे। केंद्र सरकारकडे जायला आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून गरज आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान फडणवीस साहेब यांनी पुढाकार घ्यावा, आमची संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक तयार करण्यात यावी। तोपर्यंत हे आमचे पूर्णपणे आमरण उपोषण चालू राहणार आहे। मंत्र्याची भेट झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत।